देवेंद्र फडणवीस सारखा तुला ना तो जर नाही ना मान काय तो नाही बारगाड मोडत तिथून पुढं हो फडणवीस झालं का नाही आता तैत घंट्यात वया टंटडा राज्यातले आणि नीट करा नका करू असलं बराचसा ठेवलं काय ऐकणाऱ्याला ही किळस यावी इतकी विषारी भाषा बोलणारा मनोज जरांगे नावाचा हा माणूस आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाला. 15 पायाची आहे का गोम गोम आहे का ती 15 पायाची लय तुरु तुरु पळू राहिली आणि नेमकी त्याच्याच अंगावर चढती की ती आमची गोम गृहमंत्री फडणवीसच्या म्हणून त्याला गुदगुल्या होत्या रातची त्याच्या ढेरीला गुदगुल्या होत्या रातची. याच्या तोंडातून निघणारी आग मराठा समाजाच्या भल्यासाठी आहे की आणखी कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सुद्धा उघड झालं. येऊ दे मरण आणि तुझ्याच हाताने येऊ दे फडणवीस हसत घेतो हसत जेलला जायला तयार आहेत आणि मरायला तयार आहेत फडणवीसांनी चल टाक मध्ये आणि आता जात नसतो मी त्या 2 तारखेच्या आणि आता पैसे देत नसतो नाही बी माझ्याजवळ काय द्यायला घंट्या. मराठा समाजाचा मसीहा असल्याचा दावा करणारा हा माणूस कोणी पेरला आहे हे सुद्धा आता स्पष्ट झालंय. हा माणूस दर काही दिवसांनी उठतो आणि सरकारला उपोषणाची धमकी देतो. रोज उठतो आणि वेगळ्याच मागण्या करतो. त्याच्या या बदलत्या मागण्यातून तो आपल्याच समाजाची दिशाभूल करतो. देवेंद्र फडणवीस तुला बळी पाहिजे ना माझा बळी घे. मी सागर बंगल्यावर राहिलो तुझ्या तू मराठ्यांचा घात करायला निघाला. तू चुकीच्या लोकांना हाताखाली धरला आणि मराठ्याला बदनाम करायला माझ्या संघ एकाही मराठ्यांच्या माणसाला मुंबईकडे यायचं नाही. मराठा आरक्षण मिळवणे हा त्याच्या आंदोलनामागचा शुद्ध हेतू खरंच आहे का की या सगळ्या नाटकामागे पुन्हा एका नेत्यावर सूड उगवायचा हा हेतू आहे. हे का खुनशी माणूस आहे याचं ऐकलं तरच चांगलं नाही तर जेलात जा. देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे कायमचा. ते उकांड्यावर मुतऱ्यावर छत्र्या कशा उगात्यात कुत्र नसतं मुत उकांड्यावर तसं सुद्धा एक भीमोड झाला पाहिजे पुरा एक नाही राहिलं पाहिजे पुढे छत्री सुद्धा उगली नाही पाहिजे उकांड्यावर नाही फाकांड्यावर नाही कशावर नाही कशावर. हा सतत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीत पाडण्याची भाषा करतोय. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांविरोधात कारस्थान करणाऱ्यांचंच हे एक प्याद आहे हे आता दिसून येतं. देवेंद्र फडणवीसला मी पुढेच गटलो नाही. त्याचं सरकार पाडणार आहे. भाजपचं एक बी सीट येणार नाही राज्यात. फडणवीस तुला माझा बळी पाहिजे ना चल घे. यायला सागर बंगल्यावर तुझे पोलीस यंत्रणा माझ्या विरोधात गोळ्या घालायला वापरणार आहे. तू वापरेव मराठ्याला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी हातात नाही. देवेंद्र फडणवीस हा खरं तर एकमेव नेता आहे ज्याने मुख्यमंत्रीपदी असताना मराठा आरक्षणाचा पाठपुरावा केला. अगदी कोर्टातही ते टिकेल यासाठी कसोशीने प्रयत्न केले. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही मराठा समाजाचेच असूनही मनोज जरांगे त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाही. यावरूनच त्याला आरक्षणाबद्दल काहीही स्वारस्य नसून त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांबद्दल अपप्रचार करणे त्यांची प्रतिमा मलिन करणे इतकीच जबाबदारी त्याच्या धन्याने सोपवलेली दिसते. तुझा कावा मनोज जरांगे तुम्ही कितीही गरळ ओकलीत तरी महाराष्ट्राच्या जनतेने आता तुम्हाला पुरतं ओळखलं. जनता तुम्हाला उत्तर देईलच आणि तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून मतांचं राजकारण करणाऱ्या कावेबाजांना देखील जनताच धडा शिकवेल.